राज्यसभेमध्ये आता किंबहुना राज्यभरामध्ये माफ करा डिजिटल स्मार्ट मीटरची जोरदार चर्चा असताना काही ठिकाणी विरोध तर काही ठिकाणी समर्थन केलं जाते। छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा या डिजिटल मीटरला विरोध केला जातोय। काही नागरिकांमध्ये तर संभ्रमावस्था आहे। या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। देशभरामध्ये आणि राज्यभरामध्ये डिजिटल मीटरवरून आता एक वादंग निर्माण झाला आहे, कारण डिजिटल मीटरला विरोध केला जातोय आणि अशामध्ये जर डिजिटल मीटर वापरले जात असतील तर सर्वसामान्य जनतेनं ऐन वेळेला कसं रिचार्ज करावं किंवा ऐन वेळेला त्याचं कसं बिल भरावं हे मोठे प्रश्न आहेत। त्यामुळे या डिजिटल मीटरलाच विरोध केला जातोय। आपल्यासोबत छत्रपती संभाजीनगरकर आहेत, त्यांच्यामध्येही संभ्रम आहे। काय संभ्रम आहे किंवा काय त्यांना हवंय त्यांच्याकडून जाणून घेऊयात। काय वाटतं तुम्हाला, डिजिटल मीटर हवंय की नको? आता याच्यातून कसं आहे की शहरामध्ये जिथं डिजिटल मीटर लावू शकतो तेथील लोक भरू शकतात। काही ठिकाणी अशा स्लम एरिया आहे वगैरे, तिथे ही योजना कितपत यशस्वी होईल याच्या बाबतीत मी थोडंसं संभ्रमात आहे। म्हणजे ती संभ्रमावस्था आहे। तुम्ही स्मार्ट इलेक्ट्रिक मीटर या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करताय, त्याच्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा आहे, आमचं काही म्हणणं नाही आहे। परंतु स्मार्ट मीटर हे आहे काय तुम्ही पहिले समजून घेतलं पाहिजे। ज्या पद्धतीने मोबाईलचं सिम कार्ड आहे त्या पद्धतीने एक सिम कार्ड आपल्या मीटरमध्ये टाकले जाणार आहे आणि एका गेस्ट हाऊसमधून एका हाऊसमधून ते ऑपरेट होणार आहे। जर त्या कम्युनिकेशनमध्ये जर गॅप पडला किंवा ते जर आपलं जर समजा रेंज चालल्या गेली, त्याला रेंज असणार, त्याला म्हणजे मोबाईलला जशी रेंज असते ना त्या पद्धतीने रेंज असणार आहे। माझ्या घरच्या मीटरची आणि जिथून ते ऑपरेट करणार आहे ते म्हणजे दिल्लीला बसून म्हणा, मुंबईला बसून म्हणा, पुण्याला म्हणून बसा, अशा मोठ्या एका ठिकाणून जे ऑपरेट करणार आहे तिथून जर ती लाईट म्हणजे जर कम्युनिकेशन जर गॅप पडला तर माझं मीटर बंद पडणार आहे आपोआप। मग मी ऐन वेळेवर जर माझा काही प्रोग्राम चालू आहे, घरामध्ये काहीतरी चालू आहे आणि ते अचानक जर बंद पडते त्याचा खूप मोठा दुष्परिणाम होऊ शकतो कार्यक्रमाच्या ठिकाणी। त्यामुळे म्हणजे तुमचा एक याला विरोधच आहे? हो, विरोध माझा 100% विरोध आहे। तुम्ही अशी डिजिटल आणि स्मार्ट योजना आणत असाल तर त्याचा कुठंतरी लाभ होणार नाही किंवा भीती या नागरिकांच्या मनामध्ये असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।